मग कशी चालली लग्नाची तयारी? चालली आहे सर, चांगली चालली आहे. गुड. आपली वेडिंग थीम फायनल झाली आहे. ती आदिराने तुला सांगितलं असेलच. हो, तिने केलं आम्हाला इन्फॉर्म. आणि हां, तुमच्याकडची पाहुणे मंडळी किती येणार आहेत त्याची एक लिस्ट मला पाठव. नाही सर, म्हणजे तसे काही फार लोक नाही येणार आहेत आमच्या साईडून. म्हणजे जस्ट काही क्लोज फ्रेंड्स आणि रिलेटिव्स इतकेच आहेत. ओके. आणि मी मागे बोललो होतो, मी परत एकदा विचारतो. लग्नानंतर तुला आणि आदिराला वेगळं राहायचं असेल तर तू मला सांगू शकतोस. नाही सर, खरंच नाही. हे बघ, कोणाच्या प्रेशर खाली काही सांगू नकोस, कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तुला जर असं वाटत असेल की तुम्हाला वेगळं राहायचं आहे तर मला सांग, मी तुम्हाला घर घेऊन देईन. हां, त्याचे पैसे तुम्हाला जसे जमतील तसे परत कर, पण मी मदत तर करू शकतो. नाही सर, खरंच नाही. हे बघा, मी बऱ्याचदा सांगितलं की मला अशी कोणतीही मदत नको आहे. इनफॅक्ट अधीराला अजून इतकी रियालिटीची जाणीव नाही, कारण तुम्ही तिला खूप प्रेमाने आणि कम्फर्टेबली वाढवलं, विच इज गुड. म्हणजे ही छान गोष्ट आहे. पण अधीराला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नसणार आहे सर, कारण मी माझ्या फॅमिलीपासून कधीच लांब नाही राहू शकत. या अशा म्हातार वयात जर मी माझ्या आईवडिलांपासून लांब राहिलो तर या गोष्टीचं गिल्ट मला आयुष्यभर खाते. त्यामुळे सर, मी हे कधीच करणार नाही. मस्त आहे. हे नंदुते, हे बघ ह्या कशा आहेत, ह्या घे ना. अगं अधीरा, आता बांगड्या वगैरे कशाला? ते काय बोलतेस? आजीने सांगितले तुझ्यासाठी बांगड्या घ्यायला. हो, मग तर That's खायलाच it. हवे. आजू म्हणाली लग्नात घ्यायच्या असतात, मान असतो. ओके, तुला घ्यायलाच पाहिजे. चल घे. तुम्ही रीत पाळणार असाल ना तर आम्ही पण पाळणार. पाळणार पाळणार आम्ही पण रीत पाळणार. आमच्याकडे तर अशा ना पारंपरिक आहेत बांगड्या, त्या देणार आम्ही आदिराला. काय तू घे, तू अशी जाडजूड घसघशीत घे अशी, है ना. म्हणजे राजवाड्यांची सून अशी बांगड्या घालून अशी शोभली पाहिजे ना, है ना. बरोबर आहे ना. घे तू घे. आई, तू जरा थांब ना. नाही, आय कॅन अंडरस्टँड. पण तू जे म्हणतोयस, म्हणजे तू आत्ता जे सांगतोयस त्यावरनं समजा आदिराला लग्नानंतर जुळवून घेणं कठीण गेलं तर? हे बघ, ॲडजस्टमेंट सगळ्यांना करायला लागतात. मला खात्री आहे आदिरा सुद्धा ॲडजस्टमेंट करेल, पण तिला ते अवघड गेलं. ॲडजस्टमेंट करण्यात काही प्रॉब्लेम यायला लागले तर त्यामुळे मला असं वाटतं की जरासं अंतर असेल ना तर सगळेच जण सुखी राहू शकतात असं मला वाटतं. सर, इन दॅट केस मला माझ्या आईवडिलांबरोबर राहायचा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे मला तर सर आवडेलच आम्ही एकत्र आणि आनंदात राहिलो, पण इन केस उद्या असं अधीराला वाटलंच तर माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. आम्ही ना अधीराला समजण्याचा खूप प्रयत्न करू. आम्ही तिला आनंदात ठेवू, आम्ही तिला खूप कम्फर्टेबल करू. पण जर तरी सुद्धा तिला असं वाटलं की आपल्याला सेपरेट राहायचं आहे तर ते माझ्याकडून काही होणार नाही. आवडलं मला. मी काही तुझी परीक्षा वगैरे घेत नव्हतो, पण स्वतःच्या कुटुंबाला, आपल्या माणसांना, आपल्या आई वडिलांना प्राधान्य देणारी माणसं मला आवडतात. थँक्यू सो मच सर. तरी माझी ऑफर, सॉरी ऑफर नाही, तरी तुला भविष्यात असं कधी वाटलं की तुला आणि आदिराला वेगळं राहायचं आहे तर मला हक्काने सांग. ही प्रोसेस मी सोपी करू शकतो, एवढाच. नाही सर, मला असं कधीच वाटणार नाही आहे. आय एम सॉरी सर. म्हणजे मी जरा जास्त बोललो असेल तर, पण जे आहे ते मी प्रॅक्टिकली बोललो. नाही रे, तू जे तुझ्या मनात होतं ना तेच बोललास.
ठीक आहे सर, मी येतो. नीट जा. थँक्यू. चला निघायचं ना. हा हा चला. थँक्यू थँक्यू. चला. एक्सक्यूज मी मॅडम, इथला हार दिसत नाहीये. प्रोटोकॉल म्हणून आम्हाला तुमच्या पर्स चेक कराव्या लागतील. पण आम्ही तिथला हार घेतलाच नाहीये. एक्सक्यूज मी, तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का? आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण दागिना सापडत नाहीये. थोडा वेळ द्या आम्हाला, तोपर्यंत तुम्ही इथे बसा ना. नाही नाही, इट्स ओके. आणि हे बघा, आम्हाला खूप काम आहेत आता. तुम्हाला एवढाच आमच्यावर विश्वास नसेल ना, तर एक मिनिट अधिरा बॅग दे. पण बघा, या बघा ना. आहे का काही? ए दाखवा प्लीज. हो हे घ्या बघा. नाही नाही, ही नाही. हा ही बघा, घ्या बघा. हे कुठून आलं? हे मी नाही काय ठेवलंय आतमध्ये. मी नाही घेतला. माझ्या बॅग मध्ये कसा काय आला? मी घेतला पण नाही. याला स्वानंदी, याला मी हात पण नाही लावला. मी कुठे बघितलं? मी हार बघितला पण नाही. मी घेतला पण नाही हार. आम्हाला नको पाहिजे होता हार. अहो पण मग म्हणजे तुम्ही घेतला नाहीच नक्की, पण मग तो तुमच्या बॅग मध्ये कसा काय आला? मला काय माहिती नाहीये. मी गेलीच नाही ना तिकडे. ओ यांना विचारा तुम्ही. ओ तुम्ही मला हा हार दाखवला का? नाही ना. तेच म्हणते मी. आम्ही हा असा हार बघायला आलोच नव्हतो. आम्हाला हे नव्हतं विकत घ्यायचं काही. तुमच्याकडे ठेवून द्या तो हार. सॉरी मॅडम, पण तुमच्याच बॅगेत दागिना सापडला. अहो पण मी नाही घेतला तो हार. स्वानंदी सांग ना. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. स्वानंदी सांग ना. हो आई, मला माहितीये तू काही केलेलं नाही. हो, excuse me. ते आमचे व्याही आहेत, ते असं करूच शकत नाही. एक्झॅक्टली. यू डोंट वरी स्वानंदी, मी आहे ना, मी बघते. हे बघा, तुम्हाला काही वाटत असेल ना, तुम्हाला शंका असेल ना, पोलिसांना ताबडतोब बोलवा. पोलीस कशाला? बोलवा म्हणते ना, पोलिसांना बोलवा. मी काही घेतलेलं नाहीये. हॅलो पोलीस स्टेशन. अहो काही होणार नाही, डोंट वरी, मी आहे ना. मी तर हात पण नाही लावला ना. तुम्हाला तर माहित आहे ना. आपण तर हा घ्यायलाच नव्हतो आलो ना. आपण वेगळी खरेदी केली.